श्री स्वामी समर्थ. नमस्कार धनुराशीच्या सर्व भाग्यवान जातकांनो, आजची ही रात्र तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात भयानक, थरकाप उडवणारी आणि शेवटची सामान्य रात्र ठरणार आहे. कारण उद्याच्या पहिल्या सूर्योदयासोबतच तुमच्या नशिबाचं असं काही गूढ आणि रहस्यमय पान उलटणार आहे, ज्याची तुम्ही तुमच्या स्वप्नातही कधीच कल्पना केली नसेल. तुम्हाला मनातून असे वाटते आहे का की तुमच्या आयुष्यात आता सर्व काही ठीक चाललं आहे आणि संकटाचे ढग ओसरले आहेत? पण लक्षात ठेवा, ही तुमची सर्वात मोठी आणि महाभयंकर चूक ठरू शकते. कारण तुमच्या पाठीमागे अतिशय गुप्तपणे एक असा चक्रव्यूह रचला गेला आहे, जो तुम्हाला आणि तुमच्या कष्टाने उभ्या केलेल्या साम्राज्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतो. तुमच्या अतिशय जवळची, तुमच्या ताटात जेवणारी आणि तुमच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणारी एक विश्वासू व्यक्तीच तुमच्या विनाशाची वाट पाहतची संधी शोधून टपून बसली आहे. आणि हा व्हिडिओ केवळ माहिती देण्यासाठी नाही, तर तुमच्या जीवावर येणारे हे महासंकट टाळण्यासाठी या अथांग ब्रह्मांडानं दिलेलं हा अखेरचा इशारा आहे. जर हा व्हिडिओ तुम्ही आज दुर्लक्षित केला किंवा पाहिला नाही, तर उद्या सकाळी होणाऱ्या त्या भयानक आणि अघटित चमत्काराला सामोरे जाण्याची किंवा तो पेलण्याची ताकद तुमच्यात शिल्लक उरणार नाही. धनुराशीच्या लोकांनो, तुमच्या राशीचा स्वामी प्रत्यक्ष देवगुरु बृहस्पती असल्यामुळे उद्या सकाळी नेमकं असं काहीतरी अद्भुत घडणार आहे, ज्यामुळे तुमची अनेक वर्षांची साडेसाती आणि दुःखाचा काळ तर संपणारच आहे, पण त्यासोबतच तुमच्या घराचे दरवाजे साक्षात मृत्यूच्या आणि विनाशाच्या दारातून वळून अफाट संपत्तीच्या आणि ऐश्वर्याच्या दाराकडे कायमचे वळतील. विश्वासाच्या आणि प्रेमाच्या नावाखाली तुम्हाला आजवर जे गोड विष पाजलं जात आहे, त्याचा भयंकर पर्दाफाश उद्या भर चौकात सर्वांसमोर होईल आणि एक अशी गुप्त बातमी तुमच्या कानावर पडेल, जी ऐकून तुमच्या अंगावर भीतीचे शहारे उभे राहतील. हा काळ केवळ साध्या प्रगतीचा नसून तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात मोठ्या आणि क्रांतिकारी बदलांचा आहे. आणि ज्या नीच लोकांनी तुम्हाला आजवर रडवलं, तुमचा अपमान केला, त्यांना आता रक्ताचे अश्रू घालण्याची वेळ आली आहे. कारण न्यायाचा देव आता सक्रिय झाला आहे. धनुराशीच्या लोकांनो, उद्या दुपारी 11 ते 3 या विशेष कालखंडात घराबाहेर पडण्यापूर्वी हा इशारा 100 वेळा आठवा. कारण तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे तुमच्या हाती लागलेली कोट्यवधीची संपत्ती आणि मोठी संधी मातीत मिसळू शकते. तुमच्या नशिबात साक्षात ब्रह्मदेवाने जे काही पूर्वीच लिहून ठेवलं आहे, ते आता खऱ्या अर्थाने सक्रिय व्हायला सुरुवात झाली आहे. आणि एक असा अदृश्य दैवी चमत्कार उद्या तुमच्या डोळ्यांत देखत घडणार आहे, जो पाहून आधुनिक विज्ञानालाही विचार करायला भाग पाडेल. तुमच्या शत्रूंचा समूळ नाश आणि तुमच्या राजयोगाची सुवर्ण सुरुवात एकाच वेळी कशी होईल, हे गुपित तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर सतर्क राहा. कारण नशिबाची ही अमूल्य संधी पुन्हा तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाही. तुमच्या अत्यंत जवळचं वावरणारी, तुमच्या प्रत्येक सुखादुखात सहभागी होण्याचं खोटं नाटक करणारी आणि तुमच्या प्रगतीवर हसणारी एक व्यक्ती तुमच्या विनाशाचा सापळा अतिशय सावधपणे रचत आहे. ही व्यक्ती तुमच्या घरातील रक्ताच्या नात्यातील असू शकते किंवा तुमच्या जवळच्या मंत्रिमंडळातील असू शकते. जिच्यावर तुम्ही डोळे झाकून आणि स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला. उद्या एक अशी भयानक आणि निर्णायक घटना घडणार आहे, जी या व्यक्तीचा खरा आणि क्रूर आणि भयानक चेहरा तुमच्यासमोर कायमचा उघड करेल. आणि तुमच्या प्रगतीवर जळणारी ती काळी सावली नेमकी कोण आहे, हे पाहूनच तुमच्या पायाखालची जमीन ही क्षणात सरकेल. धनुराशीचे जातक हे मुळातच अतिशय दयाळू आणि साधे असतात, पण तुम्ही ज्यांना आपले मानले त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची आणि तुमच्या गुप्त गोष्टींचा विचार तुमच्या विरुद्ध करण्याची पूर्ण तयारी केली आहे. निसर्ग आता तुम्हाला हा शेवटचा इशारा देतोय की उद्या सकाळी तुमच्या कानावर पडणारे एक अकालनीय वाक्य आणि तुमच्या फोनवर येणारा एक धक्कादायक मेसेज तुमचे डोळे उघडण्यासाठी पुरेसा ठरेल. ही केवळ एक घटना नसून तुमच्या नशिबातील मोठी साफसफाई आहे. आणि जी व्यक्ती तुमच्या मार्गात विष अडथळा बनून उभी होती, तिला आयुष्यभरासाठी बाजूला करण्याची वेळ आता जवळ आली आहे. सुरुवातीला हे कटू सत्य ऐकून तुम्हाला मानसिक धक्का बसेल, कदाचित डोळ्यातून अश्रू देखील येतील, पण लक्षात ठेवा की हे जुने विष बाहेर पडल्याशिवाय तुमच्या आयुष्यात नवीन यशाचे अमृत येणार नाही. धनुराशीचा स्वामी ग्रहांच्या बदलत्या चालीमुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर गेल्या अनेक काळापासून कोणाची तरी अत्यंत वाईट आणि करणीबाधा असलेली नजर होती, ज्यामुळे अफाट कष्ट करूनही तुमच्या हाती काहीच शिल्लक राहत नव्हतं. पण आता काळ पूर्णपणे फिरला आहे आणि उद्यापासून तुमच्या तिजोरीवर आणि भाग्यावर पडलेला तो अदृश्य काळा पडदा कायमचा फाटणार आहे.
ज्या पैशांची तुम्ही मनातून पूर्णपणे आशा सोडली होती आणि ज्या संपत्तीसाठी तुम्हाला लोकांसमोर हात पसरावे लागले होते, तीच लक्ष्मी आता एका अत्यंत गुप्त मार्गाने तुमच्या दारी स्वतःहून चालून येईल. हा केवळ योगायोग नाही, तर तुमच्या कष्टाचा आणि प्रामाणिकपणाचं फळ देणारा एक मोठा दैवी चमत्कार ठरणार आहे. कारण उद्याचा सूर्योदय तुमच्यासाठी अशी एक सुवर्ण संधी घेऊन येईल, जी 7 पिढ्यांचं दारिद्र्य मुळापासून संपवण्याची प्रचंड ताकद ठेवते. अचानक एखादा अनेक वर्षांपासून रखडलेला जुना व्यवहार पूर्ण होणे, अडकलेले सरकारी पैसे अचानक मिळणे किंवा जमिनीच्या व्यवहारातून प्रचंड मोठा धनलाभ होण्याचे प्रबळ संकेत धनु राशीच्या पत्रिकेत तरी मला दिसत आहेत. पण अतिशय सावध राहा, कारण हा पैसा जितक्या प्रचंड वेगाने तुमच्याकडे येईल, तितक्याच वेगाने तो तुमच्या हातातून निसटून जाण्याची भीती देखील आहे. कुबेराचा हा गुप्त खजिना तुमच्या हाती लागत असताना तुमच्या आजूबाजूला असलेल्या गुप्त शत्रूंपासून आणि गोड बोलणाऱ्या लोकांपासून तुम्हाला दूर राहावे लागेल. धनुराशीच्या जातकांनो, उद्या मिळणारी ही अफाट आर्थिक श्रीमंती केवळ तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नसून तुमच्या आयुष्यातील झालेल्या प्रत्येक अपमानाचा बदला घेण्यासाठी आहे. ज्या लोकांनी तुम्हाला पैशाअभावी तुच्छ लेखलं, तुमची लायकी काढली, त्यांना आता तुमची ही रॉकेटसारखी प्रगती बघून घाम फुटणार आहे. मात्र हा पैसा हातात आल्यावर त्याचा समाजात दिखावा करणे पूर्णपणे टाळा, अन्यथा नशिबाची ही फिरलेली शुभ चाल पुन्हा उलटायला वेळ लागणार नाही. उद्या दुपारी 11 ते 3 या वेळेत तुमचं संपूर्ण बँक बॅलन्स एका झटक्यात बदलून टाकेल अशी घटना घडणार आहे. त्यामुळे स्वतःला सज्ज ठेवा. करिअरमध्ये आत्तापर्यंत जो काही शांततेचा आणि संघर्षाचा काळ होता, तो आता संपला असून उद्या तुमच्या कार्यक्षेत्रात असा एक मोठा धमाका होणार आहे, जो तुम्हाला थेट यशाच्या शिखरावर नेऊन बसवेल. जे लोक तुम्हाला आजवर सामान्य समजत होते आणि तुमच्या कामावर संशय घेत होते, त्यांना उद्या तुमच्या कर्तृत्वाची खरी प्रखरता आणि ताकद जाणवेल. धनुराशीसाठी उद्याचा हा दिवस आयुष्यातील सर्वात मोठा करिअरचा टर्निंग पॉईंट ठरणार असून एखादी मोठी आंतरराष्ट्रीय जबाबदारी किंवा मोठ्या प्रोजेक्टचे नेतृत्व करण्याची संधी तुमची दिशा आणि दशा दोनही बदलून टाकेल. ऑफिसमधील किंवा व्यवसायातील काही अत्यंत जळखाऊ लोक तुमच्या विरुद्ध मोठा कट रचण्याची शक्यता आहे. पण मुळीच घाबरून जाऊ नका, कारण नशीब जेव्हा तुमची परीक्षा घेतं तेव्हा ते तुम्हाला काहीतरी अफाट देण्यास नक्की तयार असतं. परदेशातील एखादी जबरदस्त ऑफर किंवा व्यवसायातील एखादा असा करार जो तुमच्या नशिबाचं सोनं करेल, तो उद्या स्वतःहून तुमच्या दारी येईल. आणि उद्या घेतलेला एक धाडसी निर्णय तुमच्या पुढच्या अनेक वर्षांच्या प्रतिष्ठेला भक्कम पाया रचणार आहे. तुमच्या घराच्या उंबरठ्यावर गेल्या अनेक दिवसांपासून चिंतेचे, आजारपणाचे आणि भीतीचे जे काळे सावट होते, ते उद्या कायमचे नष्ट होणार आहे. तुमच्या घरातील सुखशांतीला आता कोणाची तरी अत्यंत वाईट आणि करारी दृष्टी लागली होती, ज्यामुळे तुमच्या घरात विनाकारण कटकटी आणि वादाचे प्रसंग देखील निर्माण होत होते. पण उद्या घरामध्ये अशी साक्षात दैवी ऊर्जा प्रवेश करणार आहे, जी घरातील सर्व नकारात्मकता क्षणात भस्मसात करेल. एक अशी आनंदाची आणि गुप्त बातमी तुमच्या कानावर पडेल, जी ऐकून कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू उभे राहतील. घराचे स्वप्न असो, जमिनीचा जुना वाद असो किंवा मुलांच्या भविष्याची मोठी चिंता, उद्या सर्व काही दैवी कृपेने सुटताना दिसेल. मात्र आनंदाच्या भरात तुमची गुपिते कोणालाही सांगू नका, कारण तुमची प्रगती पाहून बाहेरच्या लोकांच्या पोटात गोळा मात्र येणार आहे. उद्या संध्याकाळी घरात मंगल कार्य ठरण्याचे देखील संकेत असून वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने मोठे संकट टाळता येणार आहे. उद्या घराच्या मुख्य दरवाजावर तुपाचा दिवा लावायला विसरू नका, कारण साक्षात महालक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार आहे. मनावरचे अदृश्य ओझं आणि भविष्याची भीती उद्या अचानक शांत होईल आणि तुम्हाला जाणवेल एक नवीन जन्म मिळाल्यासारखं. पण धनुराशीच्या लोकांना आरोग्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नका, कारण शरीराकडून मिळणाऱ्या लहान संकेतांना हलक्यात घेणे तुम्हाला महागात पडू शकतं. शत्रूंना हरवण्यासाठी तुमचं शरीर आणि मन दोन्ही वज्रासारखं मजबूत असणं अत्यंत गरजेचं आहे. उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यातील एक सुवर्ण अध्याय ठरेल. जर तुम्ही स्वामींच्या चरणी नतमस्तक झालात, तर तुम्हाला मनापासून वाटतं की स्वामींची कृपा ही तुमच्यावर सदैव राहील. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.